आपण ऐकत आहात जगद्गुरु तत्वदर्शी संत रामपालजी महाराज यांच्याद्वारे लिखित पुस्तक ज्ञानगंगा। किडनी ठीक केली आणि सैतानाला मनुष्य बनविले। मी भक्त जगदीश पुत्र श्री प्रभुराम, गाव पंजाब खोड, दिल्ली 81, DTC दिल्ली ट्रान्सपोर्ट कॉर्पोरेशन मध्ये मेकॅनिक आहे। मला दारूने राक्षस वृत्तीचा माणूस बनवले होते। दारू पिणे, कोंबडे खाणे, सिगारेट ओढणे, हुक्का पिणे। मी नोकरीवरून संध्याकाळी 7 किंवा 8 वाजता येत होतो। अनेक वेळा जास्त दारू पिल्यामुळे घरी यायला 9 ते 10 सुद्धा वाजत होते। दारूत बेधुंद होऊन एकदा इकडे एकदा तिकडे डगमगत घरात घुसत होतो। येताच पत्नी मुलांना मारहाण सुरू करायचो। प्रत्येक दिवशी घरामध्ये कहर होत होता। ज्या मुलांना प्रेमाने आपल्या पोटाशी धरायला हवं होतं ती निरागस मुले मला पाहून पलंगाखाली लपायची। मुले आपले बाबा घरी येण्याची वाट पाहतात की बाबा येतील, आमच्यासाठी खाऊ आणतील, परंतु मी त्यांना खाऊ ऐवजी दारूच्या नशेत वेडा होऊन लाल डोळे करून त्यांना मारत असायचो। दुसरीकडे माझी धर्मपत्नी सुमित्रा देवी देखील आपलं दुःखी जीवन भयानक रोगाशी झुंज देत श्वास पूर्ण करत होती। तिच्या दोन्ही किडन्या खराब झाल्या होत्या। डॉक्टरांनी सांगितले होते की औषधे घेत राहा, परंतु 6 महिन्यांपेक्षा जास्त ही जगणार नाही। ऑल इंडिया मेडिकल आणि डॉक्टर राम मनोहर लोहिया हॉस्पिटल दिल्ली येथून ही रिपोर्ट मिळाला की किडन्या खराब झाल्या आहे आणि ही 6 महिन्यांपेक्षा जास्त जिवंत राहू शकत नाही आणि सोबतच औषधे शेवटपर्यंत घ्यावे लागतील। त्या निरागस मुलांची काय परिस्थिती असेल ज्यांचे वडील दारू पित असतील आणि आई मृत्यूशय्येवर आहे, कोणतेही कष्टाचे काम करू शकत नव्हती। तर जेव्हा त्या मुलांना माहीत झाले की आपली आई सुद्धा 6 महिन्यांपेक्षा जास्त जिवंत नाही राहणार, तेव्हा त्या मुलांच्या डोळ्यातून अश्रुधारा सतत वाहत असायच्या। एक तर वडील दारुडे आणि दुसरीकडे आपली आई जीव घेण्या रोगाने पीडित। आपलं काय होणार? 3 मुले आणि 1 मुलगी आपल्या आईजवळ बसून रडू लागले आणि म्हणाले की हे भगवान, आम्हा सर्वांना देखील आमच्या मातेबरोबर तुझ्याकडे बोलावून घे। इथे कोणाच्या आधारे जगायचे? परमात्मा यांनी त्या मुलांची ही हाक ऐकली आणि आमचेही शुभकर्म उदयास आले की आमच्या शेजारी भक्तमती निहाली देवी यांनी आपले गुरुदेव संत रामपालजी महाराज यांच्या आज्ञेनुसार 30-31 डिसेंबर व 1 जानेवारी 1997 रोजी सद्गुरू गरीबदासजी महाराज यांच्या अमृतमयी वाणीचा 3 दिवसांचा अखंड पाठ आपल्या घरी करवला, ज्यात संत रामपालजी महाराज यांनी 31 डिसेंबर 1996 ला रात्री 9 ते 11 वाजेपर्यंत सत्संग केला। माझी धर्मपत्नी सुमित्रा देवी देखील सत्संग ऐकण्यासाठी शेजारी गेली। थोड्या वेळाने मी जगदीश देखील आपल्या नोकरीवरून घरी आलो। घरी आल्यावर मुलांकडून समजले की त्यांची आई शेजारी माई निहाली देवी यांच्या घरी सत्संग ऐकण्यासाठी गेली आहे। हे ऐकून मी अत्यंत क्रोधित झालो आणि म्हणालो की कोठे ढोंग्यांजवळ गेली आहे, मी आता तिला मारतच घरी आणतो। असा विचार करून मी भक्तमती निहाली देवींच्या घरी गेलो। मी दारू प्यालेलो होतो। जेव्हा मी निहाली माईंच्या घरी पोहोचलो तेव्हा संत रामपालजी महाराज सत्संग करत होते। खूप संख्येने भक्तजन सत्संग ऐकत होते। त्या सर्वांना पाहून मी काहीही बोललो नाही आणि गपगुमान सर्वांच्या मागे बसलो। मी सत्संग ऐकला। सत्संगामध्ये महाराजजी यांनी सांगितले की शराब पीवे कड़वा पानी, 70 जन्म श्वान के जानी, गरीब सो नारी जारी करे, सुरापान सो बार, एक चिलम हुक्का भरे, डुबे काली धार, कबीर मानुष जन्म पाय कर, नहीं भजे हरिनाम, जैसे कुआ जल बिना उदवाया किस काम। महाराजजी यांनी सत्संगामध्ये सांगितले की ज्या मुलांना पित्याने पोटाशी धरले पाहिजे ती मुले मद्यपी बापाला पाहून पलंगाखाली जाऊन लपतात। दारू पिणारी व्यक्ती स्वतःही दुःखी होते, पैशाचे वाटोळे करून समाजामध्ये पत राहत नाही, आपला परिवार, शेजारी पाजारी आणि नातेवाईकांना देखील त्रास देऊन त्यांच्याकडून शाप प्राप्त करून घेतो। दारुड्याची पत्नी, मुले तर त्याच्या अत्याचाराचे शिकार होतातच, पण त्यांच्याबरोबर पत्नीचे आई वडील, बंधू भगिनी देखील रात्रंदिवस चिंताग्रस्त असतात। या सर्व पापांचा भार त्या अज्ञानी मूर्ख दारुड्याच्या माथी पडतो। परमेश्वराने मनुष्य जन्म हा भक्ती करून आत्मकल्याणासाठी दिला आहे। तो मद्यपान इत्यादी व्यसनात नष्ट करू नये। एखादा मुलगा शाळेत शिक्षण न घेता फक्त भटकत राहत असेल तर तो शिक्षणापासून वंचित राहतो।
नंतर आयुष्यभर मजुरी, काबाड कष्ट करून जीवन निर्वाह करतो. तेव्हा त्याला आठवते की जर मी इकडे तिकडे न भटकता शाळेत अभ्यास केला असता तर आज इतर वर्गमित्रांप्रमाणे उच्च अधिकारी झालो असतो. परंतु आता विचार करून काय उपयोग? हा विचार तर त्याच वेळी करायला हवा होता. कबीर साहेब म्हणतात की अच्छे दिन पीछे गए, गुरु से किया न हेत. अब पछतावा क्या करे जब चिडिया चुग गई खेत. अशा प्रकारे जर मनुष्य जन्मामध्ये जो मनुष्य परमेश्वराची भक्ती करत नसेल तर तो पशुपक्ष्यांच्या योनीत जन्म घेतो. जी व्यक्ती मद्यपान करते ती दारूच्या नशेमध्ये भरलेल्या ताटाला लाथ मारते. भक्ती न केल्यामुळे भिन्न भिन्न प्राण्यांच्या योनींमध्ये कष्ट भोगत असतो. कधी तो कुत्र्याची योनी धारण करतो. थंडीमध्ये देखील रात्रभर कुत्र्याला गल्लीत पडून राहावे लागते. वरून पाऊस, तसेच हिवाळ्यात रात्री सारे महाकष्ट त्याला भोगावे लागतात. सकाळी उठल्यावर पोटातली आग सतावते. त्या नादात तो कोणाच्या घरातील स्वयंपाकघरामध्ये घुसण्याचा प्रयत्न करतो. घरातील लोक त्याला काठीने किंवा दगडांनी मारतात. तो बराच वेळ ओरडत राहतो. नंतर दुसऱ्या एखाद्या घरामध्ये घुसतो. माहित नाही तेथे भाकरी मिळणार की काठीचा मार. जर नशिबात तेथेही काठीचा मार असेल तर तो दारुडा, जो आता कुत्रा झाला आहे, गावाच्या बाहेर जातो. भुकेने व्याकुळ झाल्यामुळे मनुष्यांची विष्ठा खातो. तो अज्ञानी मूर्ख प्राणी जेव्हा मनुष्य शरीरामध्ये होता तेव्हा तो सत्संगामध्ये आला असता त्याने चांगले विचार ऐकले असते. वाईट गोष्टींचा त्याग करून आपले कल्याण करवून घेतले असते. मुलांना चांगलं शिक्षण तसेच परमेश्वरांची दीक्षा प्रदान करवली असती तर तो सदैव सुखी झाला असता. मद्याची नशा काही वेळापर्यंतच राहते, पण परमात्मा यांच्या नामस्मरणाने मिळालेल्या सुखाचा आनंद नेहमी सोबतच राहतो. आदरणीय संत रामपालजी महाराजांचा वरील सत्संग ऐकून माझे मद्याचे व्यसन छूमंतर झाले. डोळ्यातून अश्रुधारा वाहू लागल्या. घरी आलो पण झोप लागली नाही. 1 जानेवारी 1997 रोजी दुपारी 1:30 वाजता माझ्या पत्नीसह संत रामपालजी महाराज यांच्या जवळ गेलो. त्यांच्याकडून आत्मकल्याणासाठी नामोपदेश प्राप्त करवून घेतला. त्यानंतर आज म्हणजे 2005 पर्यंत दारू, तंबाखू तसेच मांस यांना स्पर्श देखील केला नाही. माझ्या पत्नीने देखील सद्गुरू रामपालजी यांच्याकडून नामोपदेश घेतला. त्या दिवसापासून आज तागायत ती पूर्णपणे स्वस्थ आहे. डॉक्टरांकडून घेतलेले उपचार तसेच व्याधीचे एक्सरे इत्यादी रिपोर्ट्स आज देखील आम्ही तसेच ठेवले आहेत. येणाऱ्या प्रत्येकाला आम्ही ते प्रत्यक्षात दाखवतो. माझी सर्वांना हीच प्रार्थना आहे की तुम्ही देखील प्रभूंच्या चरणी या. संत रूपामध्ये आलेल्या परमेश्वर यांचे संदेशवाहक संत रामपालजी महाराज यांना ओळखा. मोफत नाम उपदेश प्राप्त करून कृपया आपले कल्याण करवून घ्या. सतसाहेब. भक्त जगदीश पुत्र श्री प्रभुराम, गाव पंजाब खोड, दिल्ली 81. मोबाईल क्रमांक 9268475242.